दत्त महाराज असं आपण जर एक संत परंपरा आपली पाहिली पूर्वीची, नाथ संप्रदाय असेल, अघोरी संप्रदाय असेल, या सगळ्यांचं मूळ ना दत्त महाराजांपाशी जाताना दिसतं. मग आता दत्त भक्ती ही का करावी? तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, काखे जोळी पुढे श्वान, अंगी जान्हवीचे स्नान. ज्ञान देणं हे सद्गुरूचं काम आहे. तुमच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या कर्मांमध्ये बदल घडवणं हे सद्गुरूंचं काम आहे. तिथे आम्ही काही नाही करू शकत. प्रत्यक्ष विठ्ठल मुद्दामून श्वान होऊन आला, भाकरी घेऊन पळाला यांची वृत्ती बघण्यासाठी. तर तेव्हा नामदेवांनी बरोबर ओळखलं की तर ब्रह्मा विष्णू महेश हे आपले पालन करते आणि पोषण करते आपण मानले. तर ब्रह्मा विष्णू महेश यांना सांभाळणारा कोण आहे? बरोबर. एकच आपल्याला करावं लागतं, ते म्हणजे सद्गुरूंवरती संपूर्णपणे विश्वास. गुरुचरित्र पारायण जे आहे ते कोणी करावं? कारण मी ऐकले की ते स्त्रिया करू शकत नाही. स्त्री आणि पुरुष हा भेदभाव मुळातच त्यांच्याकडे नाही. उपास्य दैवत कोणीही असो, समजा पांडुरंग असेल, गणपती असेल, मारुती असेल, तर ते आपल्याला सद्गुरू भेटीच्या जवळ नेतात आणि सद्गुरू आपल्याला शोधून देतात. असं होणार नाही 12 वर्ष तुम्ही साधना करताय महाराजांनी तुम्हाला काहीच दिलं नाही. 12 वर्षात ते तुमचा हजारो जन्मांचा पाप जाळून टाकून तुमचं कार्मिक क्लिन्सिंग नील करून टाकतात आणि एक मोठ्या राजमार्गावरती सोडून देतात. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य या 6 गुणांनी युक्त असलेला म्हणून तो भगवंत. गुरुदेव दत्त नेमके हे कसे होते किंवा कोण होते? कारण काही जण म्हणतात ते एकमुखी होते, तर काही जण म्हणतात ते 3 मुखी होते. काय कसे आहात मंडळी? कॉस्मॉस स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता पहिले तर तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा आपला पॉडकास्टच हा दत्त जयंती स्पेशल आहे. त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा शंका ज्या आहेत त्यातून दूर होणार आहेत. जसं की सद्गुरू म्हणजे कोण किंवा सद्गुरूंचं कार्य काय आहे. परत समाजात बरेचसे समज, गैरसमजसुद्धा आहेत. आणि परत भक्ती करतानाचे नियम काय काय आहेत हे पण तुम्हाला या पॉडकास्टमधून कळणार आहेत. मग त्याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत कौस्तुभ अवचट. तर कौस्तुभजी, तुमचं कॉस्मॉस स्टार संस्कृतीवर स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. आता आजचा पॉडकास्ट हा आपण दत्त जयंती निमित्ताने करतो. तर आता गुरुदेव दत्त नेमके हे कसे होते किंवा कोण होते? कारण काही जण म्हणतात ते एकमुखी होते, तर काही जण म्हणतात ते 3 मुखी होते. तर तुमच्या मते ते नेमके कसे होते आणि कोण होते? बरोबर. या प्रश्नाचं उत्तर ना एकनाथ महाराजांनी जी आपली दत्त महाराजांची आरती लिहिलेली आहे, जे आपण नेहमी आपल्या म्हणण्यामध्ये असते, त्याच्यातच असं दिलंय की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा पहा नाहीये, जाणा आहे. तर ते 3 गुणांनी युक्त असलेली एक अमोघ शक्ती आहे, अविनाशी शक्ती आहे. पण जेव्हा ते देहामध्ये होते, देहात अवतरले अत्रिमुनी आणि अनुसूया यांच्या पोटी, तेव्हा ते एकमुखीच होते. आपल्यासारखे देहाने आपल्यासारखेच सामान्य होते. फक्त ते 3 गुणांनी युक्त असल्यामुळे त्यांना आपण त्रिमूर्ती ह्या प्रतिकात्मक मध्ये पूजतो किंवा फोटो सगळे त्रिमूर्ती असतात, असं आहे. वा. मग आता दत्त भक्ती ही का करावी? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर दत्त महाराज असं आपण जर एक संत परंपरा आपली पाहिली पूर्वीची, मग नाथ संप्रदाय असेल, अघोरी संप्रदाय असेल, या सगळ्यांचं मूळ ना दत्त महाराजांपाशी जाताना दिसतं. जर अभ्यास थोडासा केला तर अघोरी संप्रदायामध्ये सुद्धा अघोरी संप्रदाय कानिफनाथांनीच पुढे आणला. मग छिन्ननाथांवरती कृपा केली दत्त महाराजांनीच. आज आपण जे जे संत महात्मे बघतोय आपल्या महाराष्ट्रात झालेले, मग शंकर महाराज आहेत, अक्कलकोट स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचेच पुढचे अवतार आहे. तर पहिल्या अवतारापासून जर बघितलं तर सगळ्याचं मूळ ना दत्त महाराजांपाशीच येतं. तर ही प्रचंड मोठी अविनाशी शक्ती आहे. मग आपण कुठल्याही देवतेची पूजा करत असू, भक्ती करत असू, आणि मग गणपती असेल, मारुती असेल, देवी देवता असतील, तर खरं तर ती सगळी उपासना, ती सगळी तपश्चर्या आहे ना एका मूळ तत्वाशीच जाऊन मिळते. आणि ते तत्व म्हणजेच खरं तर दत्त महाराज आहेत. आता मगाशी तुम्ही संत साहित्य म्हणलात, तर संत साहित्यांमध्ये अशा त्यांच्या बऱ्याचशा अभंगातून आपल्याला दत्त महाराजांबद्दल ऐकायला मिळतं. नक्कीच. मग त्यांचे कुठले असे पुरावे अजून उपलब्ध आहेत का? खूप आहेत. संत तुकाराम महाराज यांना प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी दर्शन दिलं.
मग ते दर्शन घेत असताना, त्या दर्शनाचा लाभ घेत असताना एकदम स्फूर्तीपणे त्यांनी लिहिलेला अभंग आहे की 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे जोळी पुढे श्वान, अंगी जान्हवीचे स्नान. तर तसंच हे दत्तात्रयांची जी आपण रेग्युलर आरती म्हणतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये, ती पण एकनाथ महाराजांनी लिहिली आहे. तर जनार्दन स्वामींच्या कृपेने एकनाथ महाराजांनाही साक्षात दत्तात्रयांचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा ती स्फूर्तीपणे आलेली आहे की दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. असे खूप अभंग सापडतात. ज्ञानेश्वर माऊलींचे पण खूप अभंग सापडतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली जी संत परंपरा आहे, गजानन महाराज, माणिक प्रभू, या सगळ्यांच्या साहित्यामध्ये दत्त महाराजांचा उल्लेख येतो. वा. आता दत्तात्रयांची भक्ती ही का करावी आणि त्याचे लाभ काय आहेत काय नेमके? आहे? चांगला प्रश्न आहे. दत्त महाराज ना हे एक गुरुतत्व आहे. आता इथे आपल्याला ना एक फार महत्त्वाची गोष्ट अशी समजून घ्यायला पाहिजे, जी संत साहित्यामध्येच आपल्याला सापडते. ती म्हणजे अशी की सद्गुरुपद किंवा सद्गुरु तत्व आणि इतर देवता यांच्या अधिकारांमध्ये खूप फरक आहे. बर. स्वतः भगवंत असं सांगतात की जर मुख्य परमेश्वर आपण असे हे मानले 3 ब्रह्मा, विष्णू आणि महेश, तर ह्या तिघांच्याही कार्यामध्ये आणि तिघांच्याही कार्यशैलीमध्ये एक महत्त्वाचा संदेश हा देतात की सद्गुरुपद आणि संतपदाला आम्ही लीन असतो. बर. भगवान शंकरांनी पार्वतीला गुरुगीता सांगितली. तर तेव्हा त्या गुरुगीतेमध्ये पण हेच सांगितलं की संतपद आणि सद्गुरुपदाशी आम्ही लीन असतो. तर म्हणजे नेमकं काय की एक सोप्या भाषेमध्ये भगवद्गीतेतला आपला सिद्धांत असा आहे की जसं कर्म आहे तसं त्याचं फळ आहे. ह्या नियमाला भगवंत सोडत नाही. बरोबर. कोणालाच त्याच्यात आपल्याला मुभा मिळत नाही. त्यामुळे एखाद्या देवाची खूप तीव्र उपासना करून देवाचे आशीर्वाद मिळाले समजा, की आता एक उदाहरण सांगता येईल की नामदेव महाराज अत्यंत विठ्ठलाच्या जवळचे होते. इतके जवळचे की विठ्ठल त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्याबरोबर चालायचे, फिरायचे. पण एक क्षण असा आला की मुक्ताबाईंनी त्यांना असं सांगितलं, ज्ञानोबांची धाकटी मेंढ, की सद्गुरु कृपा झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. मग नामदेवांना काय वाटलं की नाही, हे काय मला पटत नाही. मी इतका विठ्ठल माझ्या जवळचा आहे ना, तो इतका साक्षात माझ्या जवळ असताना मला अजून दुसऱ्या कोणाची काय गरज आहे. तर मुक्ताबाई म्हणली नाही रे, मडकं कच्चंच राहिलं, असं एक विनोदात्मक घेतलं. मग नामदेवांना ते खूप लागलं ते असं बोललेलं. मग ते दुःख शोकून विठ्ठलाकडे आले. विठ्ठलाला म्हणले बघ असं असं झालंय, माझं मडकं कच्चं राहिलं असं मला म्हणलं जात आहे, तर तू असताना मला काय बरं गरज आहे सद्गुरूंची. मग तिथे पांडुरंगाने सांगितलं की नाही, ज्ञान देणं हे सद्गुरूचं काम आहे. तुमच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या कर्मांमध्ये बदल घडवणं हे सद्गुरूंचं काम आहे. तिथे आम्ही काही नाही करू शकत. मग सद्गुरूचं महत्त्व जेव्हा पटलं तर तेव्हा नामदेवांनी विचारलं मग आता मी कोणाला सद्गुरू करायचं. अशी खूप सुंदर गोष्ट आहे. तर विसोबा खेचर यांचं नाव त्यांना सुचवलं गेलं. तर सद्गुरूंचा अधिकार काय असतो या गोष्टीवरून आपल्याला कळेल. तर विसोबा खेचरांना आता सद्गुरू म्हणून विठ्ठलाने आपल्याला सुचवलं आहे. तर त्यांना भेटीची ओढ लागली. प्रवास सुरू झाला त्यांना भेटायला जाण्यासाठी. मध्ये प्रवासामध्ये काय गंमत घडली, ते एका ठिकाणी चालून थकल्यानंतर जेवणाच्या वेळी जेवायला बसले नामदेव महाराज. आणि तेवढ्यात भाकरी आणि असे उघडलं जेवण समोर, एक पटकन एक श्वान आलं आणि त्या भाकरीचा तुकडा घेऊन पळून गेलं. तर ह्या क्षणाला तिथे त्यांना खूप राग आला त्या श्वानाचा, की माझं जेवण पळवलं वगैरे, असं थोडंसं हाडतूड केल्यासारखं केलं. हा प्रसंग होऊन गेला. पुढे गेले, विसोबा खेचरांच्या इथे पोहोचले तर असं लक्षात आलं की ते शंकराच्या मंदिरामध्ये गेलेले, म्हणून ते भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये भेटायला गेले. तर विसोबा खेचर चप्पल घातलेली पायामध्ये आणि त्यांचे दोन्ही पाय शंकराच्या पिंडीवर होते. आता हे बघून तर नामदेवांना अजूनच राग आला की हे कसं काय बरं, हे तर मला अजिबातच सहन होणार नाही. आता गुरु कशी परीक्षा घेतात किंवा काय त्यांना त्याच्यातनं संदेश द्यायचा असतो.
विसोबा खेचर म्हणली, मी फार अशक्त झालोय रे आज, मला माझे पाय हलवत पण नाही आहेत. तर तेव्हा तू काय कर, तूच माझे पाय पिंडीवरनं उचलून खाली ठेव. म्हणून नामदेव महाराजांनी दोन्ही पाय उचलले आणि खाली ठेवले. तर ते पाय जिथे ठेवले तिथे एक नवीन पिंड उभी राहिली. बापरे. शिवलिंग लोळे गुरुचरणी गुरुचरणी, केव्हाची विठ्ठल रुक्मिणी, असं एका पदामध्ये आलंय. तर तो प्रचिती इथे आली. हा अधिकार पाहिल्यानंतर नामदेवांच्या अश्रुपात झाला, माफी मागितली आणि त्यांचा सद्गुरू म्हणून स्वीकार केला. आणि विसोबा खेचरांनी सद्गुरू म्हणून, शिष्य म्हणून नामदेवांचा स्वीकार केला. छान वाटलं, एक ज्ञान झालं, असं मनाची शांती मिळाली. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निजवृत्ती दाविली माझी मज, असा अभंग तिथे त्यांनी तात्काळ लिहिला. आणि परतीचा प्रवास सुरू झाला. गुरुमंत्र घेऊन, गुरु आदेश घेऊन, गुरु उपदेश घेऊन. पुन्हा गंमत काय घडली, असंच प्रवासामध्ये ते जेवायला बसले. जेवायला बसले तर विठ्ठल सुद्धा कशी परीक्षा घेतो की खरंच यांनी ज्ञान ग्रहण केलंय का. पुन्हा एक श्वान आलं आणि त्यांचा भाकरीचा तुकडा घेऊन पळालं. आता आधीची वृत्ती कशी होती आणि सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर निवृत्ती कशी झाली. तर इथे नामदेव महाराज म्हणतात, हाती घेऊन तूप वाटी, हाती घेऊन तूप वाटी, नामा धावे श्वाना पाठी, उभा उभा जगजेठी, कोरडीच कैशी खासी रोटी. देव हसून या बोले, नाम्या कैसे ओळखले, नामा म्हणे खेचरा पायी, ओळख झाली सर्वांठाई. हा सद्गुरूचा अधिकार. म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल मुद्दामहून श्वान होऊन आला, भाकरी घेऊन पळाला यांची वृत्ती बघण्यासाठी. तर तेव्हा नामदेवांनी बरोबर ओळखलं की हाच परमात्मा सर्व जीवांमध्ये आहे. हा अनुभव सद्गुरूशिवाय येत नाही. हा अनुभव देव देऊ शकत नाही, हा सद्गुरू देऊ शकतो. हा पहिला सद्गुरूंचा आणि देवामधला अधिकाराचा फरक. तर दत्त महाराजांच्या बाबतीत काय आहे की दत्त महाराज हे असं सद्गुरू आणि अविनाशी पद येणं आणि एक अशी अविनाशी शक्ती आहे की ते प्रत्येक शिष्याला, प्रत्येक भक्ताला त्याच्या संपूर्ण पूर्वजन्मांच्या कर्मांपासून ते त्याला मोक्ष मिळण्यापर्यंतची जेव्हा जबाबदारी घेतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यामध्ये, कर्मांमध्ये, प्रारब्धांमध्ये बदल घडवतात. आता गुरु शिष्याचा विषय निघाला तर दत्त महाराजांच्या जवळचे शिष्य कोण होते? दत्त महाराजांच्या जवळचे खूप शिष्य आहेत, पण त्यातल्या त्यात आपण जर अवताराप्रमाणे जर काही बघितलं तर नृसिंह सरस्वती महाराजांचे सायनदेव पंत नावाचे फार जवळचे शिष्य होते. त्याच्यानंतर गंगाधर स्वामी, नामधारक गंगाधर स्वामी, म्हणजे ज्यांनी गुरुचरित्र लेखन केलं ते जवळचे शिष्य होते. वासुदेव टेंबे स्वामी महाराज हे दत्त महाराजांचे फार जवळचे आणि प्रिय शिष्य होते. अशी गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे आणि गुरु शिष्य परंपरा हेच मुळात आपल्याला दिले दत्त महाराजांनी. मग आता गुरुतत्वाच्या प्रचारासाठी त्यांनी कोणतं कार्य केलं होतं? गुरुतत्वाच्या प्रचारासाठी सुंदर. मुख्य त्यांचं उद्देश काय होतं की प्रत्येक जीवाला मोक्ष मिळावा आणि प्रत्येक जीव हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटावा. म्हणजे थोडक्यात आपण अनेक जन्म घेतो, पुनरावृत्ती करतो, काही पुण्य कमवतो, काही पाप हातून होतात आणि त्याचीच कर्म फळं घ्यायला आपण पुनरावृत्ती. तिथे समर्थांचं पण एक अशी ओवी आहे की तुवा केल्या पुनरावृत्ती, ऐसी माये बापी किती, कन्या पुत्र पत्नी होती लक्षानुलक्ष. तसे आपण किती जन्म झाले असेल हे आपल्याला कल्पना नाही. पण मग गुरुतत्व काय करतं, सद्गुरू महाराज काय करतात, मोक्षापर्यंतचा प्रवास आपला सुसह्य व्हावा आणि जलद गतीने व्हावा, की जन्म वाया जाऊ नये आणि एका जन्मातच सगळं साध्य व्हावं, हा त्यांचा कल जास्त असतो. त्यामुळे जेव्हा सद्गुरू दत्त महाराज जेव्हा एखाद्या शिष्याला, भक्ताला आपला शिष्य करून घेतील ना, त्याच्या आयुष्यामध्ये भयानक आमूलाग्र बदल घडणार आणि फार जलद गतीने घडणार. मग त्यालाच धरून हे एक वाक्य होतं की जन्मा मरणाचा फेरा चुकविला. करेक्ट, ओळ आहे. बरोबर. तर त्यांचं मेन ध्येय तेच असतं की जीव मोक्षाकडे जावा. जीवाशिवाचं जे अद्वैत झालेलं आहे, अद्वैत हे निघून जावं आणि ऐक्यता व्हावी, असे सद्गुरूचे अधिकार म्हणून मोठे देवापेक्षा. आता आपण मगासपासून बोलताना सद्गुरू हा शब्द आपल्या बोलण्यात खूपच येतोय, पण आता सद्गुरू हे एक पद आहे, बरोबर?
मग आता सद्गुरू हे कोणाला मानलं पाहिजे आणि त्यांचं कार्य नेमकं काय आहे? वा, अगदी छान. अ, आपल्या दासबोधामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा सद्गुरूबद्दल बोलताना भगवंत असं सांगतात की कुठल्या व्यक्तीला आपण सद्गुरू म्हणावं की जो संत म्हणजे काय, सहाचा अंत गेला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, बरं. या सहांचा पूर्ण अंत झालेला आहे. निष्काम अवस्थेमध्ये आहे. बरं. त्याच्यानंतर त्रिगुणरहित, आपल्यामध्ये ना 3 गुणांचा संगम असतो, सत्व, रज आणि तम. तर त्रिगुणरहित का म्हणतो आपण, त्रिगुणरहित किंवा भावातीत, तिन्ही गुणांचा तिथे विलय होतो. अशी एक मनाची अवस्था, म्हणजे त्याला उन्मनी अवस्था सुद्धा काही जण म्हणतात. उन्मनी अवस्था म्हणजे मनच नाही, म्हणजे कुठल्या प्रकारचा विचारच नाही. म्हणजे नेमकं काय, अजून पुढे जाऊन तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे आपले पालन करते आणि पोषण करते आपण मानले. तर ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सांभाळणारा कोण आहे? बरोबर. त्यांच्यावरती कोणाचं नियंत्रण चालतं? त्याला परमात्मा म्हटलंय किंवा त्याला परमेश्वर म्हटलंय. ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचं काहीच नाही, असं एक चैतन्य स्वरूप फक्त, पण जे अस्तित्व आहे, अशा अवस्थेला एकरूप झालेले संत असतात. म्हणजे थोडक्यात परमात्म्याशी एकरूप झालेले संत असतात. तर इथे दासबोधामध्ये गुरु लक्षणं सांगताना किंवा सद्गुरू सांगताना सद्गुरू स्तवन नावाचाच एक समास आहे अख्खा पहिल्या दशकामध्येच. तर त्याच्यामध्ये सद्गुरूचं वर्णन करताना समर्थांनी असा आशय मांडला आहे की सद्गुरूला वर्णन करायला गेलो तर शब्द कमी पडत आहेत, म्हणजे मायाच कमी पडते. शब्दातीत परब्रह्म त्यांना तर शब्दांमध्ये मांडणं शक्य होणार नाही आहे, कारण मायाच तिथं लीन होते, एक अशी निजानंद अवस्था. पण तरीसुद्धा त्या मायेच्याच मदतीने मला आता तुमचं वर्णन करायचं. असं करत करत पुढे त्यांनी मग सद्गुरूंना परिसाची उपमा दिली. तर परिसाची उपमासुद्धा सद्गुरूंना का लागू होत नाही हे सिद्ध करून सांगितलं. मग समुद्राची उपमा दिली, मग समुद्राची सुद्धा उपमा लागू होत नाही. मग पाण्याची उपमा दिली, पाण्याची उपमा पण लागू होत नाही. हे संपूर्ण जे दृश्य स्वरूपातलं जग आहे त्या जगाची उपमा दिली, तर तीही उपमा लागू होत नाही. हे सगळं त्यांनी असं वर्णन शास्त्रार्थांनी समजावून सांगितलं की सद्गुरूला कुठल्याच प्रकारची उपमा देता येत नाही. अशी ती अवस्था असल्यामुळे त्या समासाचा सारांशला त्यांनी असं दिलं की हरिहर ब्रह्मादिक, हरी हर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, कारण त्यांचा सुद्धा एक अंतकाळ शास्त्राने सांगितलेला आहे, ब्रह्मा, विष्णू, महेशाचा सुद्धा, आणि तो दासबोधात पण आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी अवघी, पंचभौतिक उठा ठेवी न चले तेथे, म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे घे हेची माझी वर्णना, अंतर्निष्ठांची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. अशा ठिकाणी तो समास त्यांनी थांबवला की त्यांचं वर्णनच करता येणार नाही. म्हणून मग बऱ्याच आरतीमध्ये सुद्धा आलंय बघा की नेती नेती शब्द नये अनुमाना. मग नेती नेती काय की चारही वेद या सद्गुरु पदाचा किंवा या अविनाशी तत्वाचं वर्णन करता करता थकून गेले तरी ते अजून खोल सापडत आहे. आणि मग त्यांची मनाची अवस्था येते की नेती नेती बाबा आता नाही समजू शकत मला. पण जिथं वेद नेती नेती म्हणतील तिथं आपण किती फार सामान्य. त्यामुळे आपल्याला संतांचं बोट धरूनच त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. खरंय, अगदीच. आता सद्गुरू आपल्याला कळालेच की कोण आहेत किंवा काय, पण त्यांच्या कार्यामुळे शिष्यांवर किंवा भक्तांवर त्यांचा कसा प्रभाव पडतो किंवा काय प्रभाव पडलाय? बरोबर. आपण एखाद्या संत सत्पुरुषांना किंवा कोणाला सद्गुरू मानतो तेव्हा ते ना टू वे कनेक्शन होतं. म्हणजे आपण मानणं ही गोष्ट वेगळी, त्यांनी आपल्याला स्वीकारणं ही पण फार महत्त्वाची गोष्ट ठरते. बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं बघा की महाराष्ट्रात जास्ती करून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडे जाऊन तिथे एक अनुग्रहाचा एक विधी चालतो सकाळी. तो अनुग्रह घेतला, मग मंत्र घेतला, हे पण बरोबर आहे.
तसं जर कोणी अक्कलकोट स्वामींना सद्गुरू मानत असतील, कोणी गजानन महाराजांना मानत असतील, कोणी शिर्डीच्या साईबाबांना मानत असतील, कोणी ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथांना, सोपान महाराजांना, तर आपण मानणं हे वेगळं आहे आणि त्यांनी स्वीकारणं हे वेगळं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपलं अध्यात्मशास्त्र खरं तर हे सांगतं की सद्गुरू भेटीची वेळ यावी लागते. बर. ती पूर्वपुण्यनी जेव्हा येते तेव्हा तो तुम्हाला शोधावा नाही लागत, तर तुमच्या घरापर्यंत आपोआप पोचतो. बर. आणि असे पुराणात उदाहरणं आहेत खूप. पण आत्ताच्या घडीला, आत्ताच्या काळाप्रमाणे आपण एक ठरवावं, कोणाला तरी एकाला फॉलो करणं हे ठरवावं, त्याच्यात बदल करू नये. म्हणजे समजा मी स्वामींना ठरवलं तर स्वामींचंच भक्ती करत राहावी, त्यांचंच नामस्मरण करत राहावं, त्यांना सातत्याने विनंती करत राहावी की मला माझा शिष्य म्हणून स्वीकार करा. सुरुवातीच्या पायऱ्यांमध्ये काय होतं, आपण एखाद्या हेतूसाठी किंवा एखाद्या मदतीसाठी किंवा एखाद्या काम होण्यासाठी सत्पुरुषांकडे जातो की बाबा माझं एवढं काम होऊ दे, मग स्वामी करतील, मग गजानन महाराज करतील. ह्याला थोडंसं बाजूला ठेवून जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली की माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं पण एक प्रतिसाद असा येतो की, आणि हे सगळ्या संतांबाबतीत आहे बरं का, म्हणजे फक्त स्वामींबद्दल बोलतोय आपण नाही, आपण सद्गुरू पदाबद्दल बोलतो. सद्गुरू आपण कोणाला पण मानू शकतो. येस, तुम्ही त्या अधिकारी सत्पुरुषाच्या बाबतीत हे सगळं लागू होतं. तर ते पण आपल्याला एक असा अनुभव देतात की मी तुझा आता शिष्य म्हणून स्वीकार केला आहे. मग तो दृष्टांत स्वरूपात येऊ शकतो आणि 100पैकी 98 वेळा दृष्टांतच स्वरूपात येतो. म्हणजे अतिशय सुंदर असं स्वप्न पडतं. आणि स्वप्न आणि दृष्टांत यात फरक असा आहे की काही वेळा स्वप्न आपली सुषुप्ती अवस्थेत मधली पण असतात, मनी वसे ते स्वप्नी दिसे. पण जेव्हा दृष्टांत घडवायचा आहे किंवा सद्गुरूला हा आपल्याला मेसेज द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे की तुझा मी स्वीकार केला, तेव्हा तो दृष्टांत अभंग राहतो आपल्या आत्म्याबरोबर, तो परत कधीही पुसला जात नाही. ही त्यांच्या अधिकाराची एक मोठी हे आहे, काय ताकद आहे ती. मग तो दृष्टांत कुठल्याही स्वरूपाचा असतो. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये त्यांचं सद्गुरू भेटीचा एक प्रसंग असा आला आहे की त्यांची पण विठ्ठल भक्ती खूप झाली होती प्रचंड, पण सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही, सद्गुरूंशिवाय पुढचं कार्य नाही. मग त्यांचे जे एक सद्गुरू होते त्यांनी दृष्टांत असा दिला की तुकाराम महाराजांच्या घरी ते आले आणि पावशेर तूप मागितलं. ते पावशेर तूप तुकाराम महाराजांनी दिलं, पण ते सद्गुरू आहेत हे ते दृष्टांतात ओळखू शकले नाही, त्यामुळे त्यांना नमस्कार करायचा राहून गेला. पण दृष्टांत एवढाच होता की एक सत्पुरुष आला, त्यांनी पावशेर तूप मागितलं आणि रामकृष्ण हरी हा मंत्र तुकाराम महाराजांना दिला. एवढ्या दृष्टांतामध्ये तुकाराम महाराज हे शिष्य स्वरूपामध्ये त्यांनी स्वीकारलं आणि पुढे त्यांचं मग कार्य सुरू झालं. त्यामुळे हा अनुभव दृष्टांताचा आज तुम्हा आम्हाला पण येऊ शकतो. फक्त काय पाहिजे, मनापासून प्रार्थना पाहिजे की ऐहिक सुखांच्या किंवा ऐहिक गोष्टींच्या पेक्षा माझा एक शिष्य म्हणून स्वीकार करून माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी तुम्ही घ्या. या प्रार्थनेला ते जास्त लवकर प्रतिसाद देतात. बरोबर. आता तुम्ही म्हणलात की आता विनंती करून तू मला माझा शिष्य मान वगैरे, राईट. मग अस्तित्वाचा जो अनुभव आहे मग तो कुठल्या पायरीला यायला सुरू होतो? लगेच येतो. अस्तित्वाचा अनुभव ना खरं तर पहिल्या पायरीला येऊ शकतो. पण इथे खूप चांगला प्रश्न विचारला हा. इथे गंमत अशी आहे, समजा आपण असं धरूयात की दृष्टांत दिला आणि अनुग्रह दिला, तर त्याच्यानंतरची खरं तर पहिली पायरी अशी असते की गुरु सेवा आता काय करायची किंवा गुरुची आज्ञा काय. मग इथे समर्थांनी दासबोधात असं स्पष्ट सांगितलंय की एकच आपल्याला करावं लागतं, ते म्हणजे सद्गुरूंवरती संपूर्णपणे विश्वास. पण तो विश्वास असा की मग त्यांनी काही सांगितलं तरी त्याच्यात का कू नाही आलं पाहिजे. मग ऐक सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरू वचने विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण. अनन्य म्हणजे अन्य गोठेच नाही. मग आता मी एकदा स्वामींना धरलंय ना, मग आता स्वामींशिवाय दुसरं कोणी नाही. तसंच रामदास स्वामींनी हे करून दाखवलं की कोसळून पोडो आकाश, आमचा श्रीरामचरणी विश्वास, अनेक कोणाची आस न पाहू. मग रामाला धरलं ना, मग रामच, असं एकनिष्ठ पाहिजे.
मग ही गुरुनिष्ठा आपली वाढली पाहिजे, ही त्याच्या पुढची पायरी. मग सुरुवातीला काय प्रसंग घडू शकतात की या पायरीवर आल्यानंतर म्हणजे अनुग्रह झाला, सद्गुरूंनी आपल्याला स्वीकार करण्याची खूण दिली, आपण त्यांची सेवा सुरू केली, त्यांच्या काही छोट्या छोट्या आज्ञा आपल्याला यायला लागल्या. मग पुढची पायरी अशी येते की मग ते त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव असा देतात की तुझ्यावरती माझं 24 तास अखंड लक्ष आहे, हे अनुभव सातत्याने यायला लागतात. आणि ते खूप छोट्या छोट्या प्रसंगात न येतात, कुठल्याही प्रकारे ते तुमच्याशी कम्युनिकेट करायला लागतात. आणि ते कम्युनिकेशनला आत्ताची काळातली सर्व माध्यमं वापरतात. हो, मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर पटकन एखाद्या यूट्यूबच्या रीलमध्येच मिळून जाईल, नाही तर मग अचानकपणे कुठला तरी एक अभंगच वाचनात समोर येईल, नाही तर मग कुठलं तरी पटकन पुस्तक उघडलं जाईल आणि त्याच्यात त्या प्रश्नाचं उत्तर. सगळ्या प्रकारची माध्यमं ते वापरतात आपल्या शिष्याशी संवाद साधण्यासाठी. मग इथे ह्या पायरीवर आल्यानंतर जेव्हा आपल्याला जाणवायला लागतं की नाही बरं का, आपल्यावरती खूप महाराजांचं लक्ष आहे, सद्गुरूंचं लक्ष आहे, मग याचा परिणाम आपोआप काय होतो, आपण 4 गोष्टी करताना 10 वेळा विचार करायला लागतो. मग इथे ते त्यांचं काम असं सुरू होतं की आपल्या अंतःकरणाचे शुद्धीकरण करणे. मग अंतःकरणाचं शुद्धीकरण म्हणजे आपल्याला असं वाटेल की मग मी तर चांगलाच आहे, सगळ्यांशी चांगलंच वागतो, चांगलंच बोलतो, माझं कोणाशी काहीच वैर नाही. हे बाह्य जगाशी झालं. आध्यात्मिक प्रवास हा स्वतःशी आहे. स्वतःच्या अंतःकरणाची शुद्धी म्हणजे आपल्याला माहीत नसलेले पण आपल्यात असलेले अवगुण ते बाहेर काढायला सुरुवात करतात. मग ते प्रसंगामध्ये चॅलेंजेस तयार करायला सुरुवात करतात, मुद्दामून प्रेरणा देतात की हे जमलंच पाहिजे तुला, स्वतःला अजून पुल आउट करायला प्रेरित करतात. येथे शब्द नेसे शिष्यासी, हे अवघे सद्गुरूपाशी, सद्गुरू पालटी अवगुणांची नाना यत्ने करूनी. त्यामुळे आपली अवगुण जावे, आपली कक्षा वाढावी, आपली बुद्धी अजून प्रगल्भ व्हावी, आपली विचारांची दिशा अजून जास्त योग्य व्हावी, आपली निर्णय क्षमता योग्य व्हावी आणि वाढावी, यासाठी ते रोजच्या रुटीनमध्येच त्यांचे प्रयत्न सुरू होतात. असा अनुभव आधी येतो. मग इथे काय, इथे अजून आपल्याला दर्शन झालेलं नाही किंवा असा काही फार मोठा आध्यात्मिक चमत्कार आयुष्यात घडलेला नाही, पण महाराजांचं 24 तास लक्ष आहे, हा अनुभव नित्य आहे. वा, आता आपण महाराजांची एवढी उपासना करतो, पूजा करतो, मग नेमकं महाराजांना आपल्याकडून काय हवं असतं? वा, बरोबर आहे. खरं सांगायचं ना तर त्यांना अगदी मनापासून फक्त निर्हेतुकपूर्वक भाव हवा असतो. कारणाशिवाय प्रेम म्हणजे भक्ती, अशी सोपी भक्तीची व्याख्या संतांनी केली आहे. कारणाशिवाय प्रेम, माझं काहीतरी अमुक काम होऊ देत म्हणून मी तुमचा रोज 1000 वेळा जप करीन, 10 नारळ वाहीन, हे सुद्धा त्यांनी स्वीकारलं आहे. का? तर त्याच्यात सुद्धा सामान्य लोकांची श्रद्धा बळकट होते. पण जेव्हा सद्गुरूच्या अनुग्रहापर्यंत आपण पोचलो आहोत आणि उपासना करत आहोत, त्यांचा मार्ग अवलंबला आहे, तेव्हा त्यांना आपल्याकडनं एकच अपेक्षित असतं, मानवता धर्म. तुझ्या हातून कोणी दुखवून नये, तुझ्या वाणीमधून कधी अपशब्द जाऊ नये, आचरण सदाचरण असावं, हे सगळ्या गोष्टी ते आपल्या आयुष्यातून अपेक्षित ठेवतात आणि त्याप्रमाणे ते आपल्याला करायला प्रेरित पण करतात. आता मग असे तुम्ही जसं बोललात की आपल्या दैनंदिन जीवनात म्हणजे 24 तास ते आपलं लक्ष ठेवून असतात. मग त्या छोट्या ना छोट्या गोष्टीतून आपल्याला उत्तरं देत असतात आपल्या प्रश्नांची, म्हणजे सुरुवात होते. मग तेव्हाच मानायचं की महाराज आपल्या आयुष्यात उतरले. करेक्ट, अगदी बरोबर, तेव्हा मानायचं. मग इथून पुढे मग पुढची पायरी कशी घेता येईल. ओके, बरोबर. जर इथपर्यंत मानलं की आता ते आहे, मग त्यांच्या एकाच गोष्टीसाठी मागे लावा की काहीतरी मला आज्ञा द्या, काहीही द्या, कुठलीही द्या, दैनंदिन रोजच्या स्वरूपातली द्या, माझ्या स्वतःच्या कामातली द्या, काही पण द्या. तर ती आज्ञा त्यांच्याकडनं काहीतरी घ्यायची आणि मग ते आज्ञाला पालन करण्यामध्ये आपलं रोजचं जीवन घालवायला सुरुवात करायची. मग इथे सुद्धा त्यांची गंमत अशी असते की आपल्या अवगुण जाण्यासाठी, काही स्वभावातले अवगुण म्हणतोय, बाह्य गोष्टींशी त्यांचा संबंध नाही, त्यांचा स्वभावाशी संबंध आहे. श्रीहरी पाविजे स्वभावे. तर मुद्दामून अशा गोष्टी येऊ शकतात समोर की ज्या तुम्हाला सोडायला किंवा त्याच्यातनं त्याचा त्याग करायला तुम्हाला त्रास होईल. मग एखादी आवडीचीच गोष्ट असेल, हे करू नको, असं होऊ शकतं. की
अत्यंत प्रिय गोष्ट काही पण असेल ती रोजच्या जीवनात ती येऊ शकते, किंवा एखादी उपासना येऊ शकते, एखादा मंत्र येऊ शकतो, किंवा अगदीच नाही तर अगदी सिम्पलमधलं सिम्पल, तू काय कर, तू फक्त रोज मारुतीला जा, एवढी पण आज्ञा येऊ शकते. मग ती जी आज्ञा येईल ना ती तंतोतंत पालन करायची, म्हणजे आपण लगेच पुढच्या पायरीला जातो. वा. मग आता ही आज्ञा जसं तुम्ही म्हणलात की दृष्टांत किंवा स्वप्नात तशा प्रकारे ही आज्ञा येऊ येऊ शकते. येऊ शकते आणि तशाच प्रकारे येते खरं तर. बरं बरं. ओके. मग याबद्दलचा काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का की तुम्हाला दृष्टांत झाला आहे? आपण संतांचंच बोट धरूया. इथे ना मला समर्थांचीच एक गोष्ट सांगावीशी का वाटेल माहिती आहे, कारण तो प्रसंग पण खूप हृदयद्रावक आहे खरं तर. समर्थांचं पहिले 12 वर्षाचं तप पूर्ण झालं होतं. गायत्री पुरस्चरण त्यांचं रोज असायचं. बरं. आणि थोडा नाही बहुत प्रमाणामध्ये मुघलांचा अत्याचार सुरू झाला होता. हा काळ आहे अजून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे त्याच्या आधीचा. ओके. 1640 ते 1650 मधला असण्याची शक्यता जास्त आहे, 50 ते 60 मध्ये. तेव्हाचा काळ तुम्ही असा समोर लक्षात ठेवा की तेव्हाचे रस्ते, तेव्हाचं वातावरण, तेव्हाचे वाडे राजवाडे. पहाटे काय व्हायचं, पहाटेच्या अंधारामध्ये महिला बाहेर पडायच्या शुचिर्भूत होण्यासाठी, राईट. मग नदीवर कपडे धुणं किंवा आंघोळ करणं ह्याच्यासाठी. आणि एक दिवस असं झालं की मुघलांच्या एका सरदारांनी म्हणा किंवा त्यांच्या सैनिकांनी शौचास बसलेली स्त्रीचं अपहरण केलं. बापरे. आणि तेव्हा हे अत्याचार त्यांचे खूप वाढले होते. आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काय हे ठेवलं की एकतर 100 सोन्याचा मोहरा, नाही तर मग 2 महिने ती स्त्री आमच्याकडे राहील. बापरे. आणि हा प्रसंग समर्थांना इतका डिप्रेशन आणणारा ठरला, कारण ते इतके खचले या प्रसंगाने की आत्ताच्या या मराठी समाजाला आता आपण कसं बळकट करायचं, बरोबर. आणि ह्यांच्यासमोर एखादा शक्ती आपण उभी कशी करायची. तेव्हा समर्थांचं वय खूप तरुणपणातलं आहे बरं का, म्हणजे 25 ते 28 मधल्या एज ग्रुपमध्ये असतील. आणि हा प्रसंग सहन झाला नाही, हा अत्याचार सहन झाला नाही. मुघलांचं इतकं प्रचंड अत्याचार वाढले, त्यांच्यासमोर लढणारी मराठी अजून कुठली शक्ती उभी नाही. त्यांच्या ह्या अत्याचारांमुळे देवही आपल्याला म्हणजे ते पण कसं, तुमचा येतोय का देव वाचवायला, बघा कोणी येत नाही, आम्हीच आहोत, हे त्यांनी समाजावरती बिंबवलं. त्यामुळे समर्थांपुढे एक चॅलेंज फार महत्त्वाचं होतं की देवावरचा विश्वास उडलेल्या लोकांच्या मनस्थितीवर देवाबद्दल विश्वास निर्माण करायचा आहे आणि एक सशक्त समाज निर्माण करायचा आहे. पण हा प्रसंग घडल्यामुळे ते इतके उदास झाले आणि ते हिमालयामध्ये गरम पाण्याच्या कुंडामध्ये आत्महत्या करायचा निर्णय घेऊन गेले. आणि अगदी ठरवलं की आता मी हे पुढचं सहन होऊ शकत नाही किंवा मला हे पुढचं पाहता येणार नाही, म्हणून आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उडी घेतली. आणि पाण्यातून त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांना झेललं आणि सांगितलं की मांड नदीच्या किनारी जा, मठाची स्थापना कर, पुढचं कार्य होणार आहे, आत्महत्या आपल्याला करायची नाही. खरं बघायला गेलं तर हा दृष्टांतच आहे, पण तो त्यांच्या अधिकाराप्रमाणे सदैव झालेला आहे. असं दृष्टांत स्वरूपात सद्गुरू संदेश देऊ शकतात. मग ह्या प्रसंगानंतर माण नदीच्या किनारी म्हणून मग समर्थांनी चाफळमध्ये आपली पहिला मठ स्थापन केला आणि मग तिथे तरुण पिढीला घडवायला सुरुवात केली. वा. मग अशी कुठली गोष्ट आहे की म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात त्यांची अनुभूती येण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो का? हो, अगदीच. आपण असं हे करूया की सर्वसामान्यांना उपयोगी येईल असं, की समजा मला आता अगदी उद्यापासून भक्ती सुरू करायची आहे झिरोमधनं दत्त महाराजांची. मग अगदी प्राथमिक याला नामस्मरण थोडंसं 15 मिनटं जप केला तरी चालतो. दत्त बावनी नावाचा एक स्तोत्र श्लोक आहे, त्याची उपासना चालते. दत्तमाला मंत्र म्हणून एक आहे. स्वामींची उपासना कुठली आहे, तारक मंत्र आहे. कुठल्याही रूपामध्ये एक छोटीशी नित्योपासना करायला सुरुवात करायची. पण आणि त्या नित्योपासनेमध्ये ना खंड नाही पडू द्यायचा, पण प्रार्थना ही ठेवायची की तुम्ही माझा स्वीकार करा. मग हळूहळू त्यांच्या अनुभव यायला सुरुवात होईल. मग त्याबद्दलचे पण काही नियम वगैरे आहेत? खरं तर तसे काही नियम नाही.
खरं तर तसे काही नियम नाही, पण शक्यतो नित्योपासनेची वेळ एक असावी, जागा स्वच्छ असावी, ती जागासुद्धा नियमितपणे एकच असावी, म्हणजे लवकर अनुभव येण्यासाठी. आता नियमांवरून मला एक फक्त प्रश्न पडला की गुरुचरित्र पारायण जे आहे ते कोणी करावं, कारण मी ऐकले की ते स्त्रिया करू शकत नाही. बरोबर. खूप खूप वर्षानुवर्षे हा एक समज आपल्या समाजात आहे की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. पण जर गुरुचरित्र वाचलं ना, तर गुरुचरित्रामध्ये आहे काय, नृसिंह सरस्वती महाराजांच्या सगळ्या लीला आहेत, 52 अध्याय आहेत, आणि त्याचं 7 दिवसात पारायण करण्याची एक पद्धत आपल्याला काही जुन्या गुरूंनी शिकवलेली आहे. आता जर आपण त्यांना सद्गुरुपद म्हणत असू, त्यांना सद्गुरू म्हणून मानत असू, तर त्या स्त्री आणि पुरुष हा भेदभाव मुळातच त्यांच्याकडे नाही. स्त्रियांवरती त्यांनी कृपा केलेलीच आहे. त्यामुळे खरं तर अंतःकरण असता पवित्र, सर्व काळ वाचावे गुरुचरित्र. खरा उद्देश हाच आहे. फक्त त्याचे नियमाने अनुष्ठान करण्याचे हेतू वेगळे आहेत. त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं संक्षिप्त याच्यात सांगतो. पण माझ्या मते किंवा आपण एखाद्या अजून थोर संतांना विचारून पाहूया आणि त्यांच्याकडून पण ही क्लॅरिटी घेऊया. पण तेही हेच सांगतील, कारण अनुभव सगळ्यांचे सारखे असतात. स्त्रियांनी पण गुरुचरित्र वाचायला काहीच हरकत नाही. गाणगापुरामध्ये अनेक स्त्रिया गुरुचरित्राचं पारायण करताना मी गेले अनेक वर्ष पाहतोय, आणि त्यांनाही खूप सुंदर दत्तात्रयांचे अनुभव येतात. मग हे पारायण का केलं पाहिजे गुरुचरित्राचं? करेक्ट. दत्त महाराजांचं ना, त्यांच्या जवळ जाण्यासाठी किंवा त्यांचे अनुभव आणि कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण ही अगदी एक मूलभूत पहिली उपासना आपण मानू शकतो. कारण ती अत्यंत त्या गुरुचरित्र पारायणाच्या उपासनेला ना दत्त महाराजांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. नामधारक गंगाधर स्वामींनी हे गुरुचरित्र लिहिलं आहे, आणि गुरुचरित्र लिहिलं गेलं आहे गाणगापूरपासून जवळच एक 40 किलोमीटर अंतरावरती कडगंजी नावाचं गाव आहे. त्या कडगंजी गावामध्ये काळ्या पाषाणाची दत्तात्रय महाराजांची एक स्वयंभू मूर्ती आहे, आणि तिथे हे गुरुचरित्र लिहिलं गेलं आहे. तर या 52 अध्यायांमध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी जे त्यांच्या 81 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आजूबाजूच्या गावात त्यांच्या भ्रमणमध्ये औदुंबरला, वाडीला, गाणगापूरला काय काय प्रसंग चमत्कार गेले, कोणाकोणावर कशी कशी कृपा केली, या सगळ्या लीला म्हणून गुरुचरित्र आहे. आता आपल्यासाठी ही केलेली खरं तर एक सोय अशी आहे की आपल्याच लोकांना किंवा आपल्या लोकांना आपल्याला स्वतःला दत्त महाराजांबद्दल विश्वास वाटावा, त्यांची उपासना करता यावी आणि त्यांची कृपा प्राप्त करता यावी म्हणून एक अनुष्ठानाची पद्धत तयार केली गेली की 7 दिवसाचं पारायण एवढे अध्याय आज व्हायला पाहिजे, आणि त्याचे काही नियम कडक केले. नियम कडक केल्याने काय होतं, एक धारणात्मक अनुष्ठान होतं, आणि या प्रत्येक अध्यायाला गुरुचरित्रामध्ये एक फलश्रुती सांगितली की अमुक अध्याय वाचला, उपासना केली तर त्याचं हे फळ आहे, 14वा अध्याय वाचला तर अशी प्रचिती आहे, 3रा अध्याय वाचला तर सद्गुरु कृपा प्राप्त होणार आहे. तर ही फलश्रुती कशासाठी आहे, सामान्य लोकांचा विश्वास वाढावा, त्यांना त्यांची उपासना फळाला जावी, आणि एकदा ती श्रद्धा वाढली आणि महाराजांचा अनुभव आला की मग पुढे विश्वास वाढायला सोपं होतं. त्याच्यासाठी केलेली खरं तर ही रचना आहे. त्यामुळे दत्त महाराजांपाशी पोचायला गुरुचरित्र पारायण हा एकदम राजमार्ग आहे मी म्हणेन. अगदीच. आता तुम्ही सद्गुरूंपर्यंत भक्तीने कसं पोचायचं याचे बरेच मार्ग सांगितले आणि त्याबद्दलचे नियम पण खूप आहेत. पण काही वेळेस कसं होतं की ते नियम पाळणं शक्य होत नाही, मग त्यावेळेस दत्त महाराज आपल्याला कशा प्रकारे सहाय्यता करतात? वा, खूपच छान. दत्त महाराज नक्कीच सहाय्य करतात, कारण हे खरं आहे की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळे नियम पाळून एखादं अनुष्ठान करता येईलच असं नाही. मग इथे ना ते आपली तळमळ किती आहे ते बघतात, त्या तळमळीनुसार ते आपल्याला मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ की एखाद्या भक्ताचं असं होतं की अरे गाणगापूरला जायची इतकी ओढ लागली आहे, पण रोजच्या जीवनात आत्ताच्या रोजच्या कामांच्या व्यस्ततेमुळे जाताच येत नाही. मग जेवढी ही तळमळ लागते आणि त्याची तीव्रता वाढते ना, तिथे मग महाराज असा काहीतरी अनुभव देतात की पटकन तुमची गाणगापूरला जायची यायची व्यवस्था होऊन जाते. असा एक अनुभव येऊ शकतो. मग तिथे कुठलाही नियम नाही पाळला जात. मग तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिथी नाही, हे नाही, अमकं नाही,
किंवा इतर अडचणीसुद्धा त्याच्यामध्ये फार कन्सिडर केल्या जात नाहीत. तसंच समजा एखाद्याला अशी ओढ लागली की मला गुरुचरित्राचं पारायण गाणगापुरातच करायचं, पण ते नाही आहे शक्य समजा, तर असा एखादा महाराजांचा अनुभव येऊ शकतो की कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातनं, कुठल्या तरी व्यक्तीकडनं एक असं मार्गदर्शन मिळून जातं की अरे ठीक आहे, गाणगापुरात नाही करता आलं तरी तेवढंच जर आपण घरी केलं तरी तेवढंच आपल्याला फळ मिळेल, मग त्याचं घरी करून घेतात. असे ते मार्गदर्शन करत राहतात. आता मलाच माझा एक अनुभव सांगावा असं वाटेल की आता शूट संदर्भात पण आम्ही अक्कलकोटला गेलो होतो, म्हणजे बऱ्याचदा जाऊन आलोय, पण तेव्हा दर्शन नाही झालं. पण नेक्स्ट टाइम आमचं शूटच या संदर्भात आलं की आम्हाला मंदिरात जाऊन करावं लागलं. ती जी कनेक्टिव्हिटी झाली किंवा काय, तेव्हाच असं वाटलं की हा बाबा आपल्यासोबत आहेच. महाअनुभव आहेच आहे. म्हणजे तुमची एक तळमळ होती ती महाराजांनी सुयाशी केली की चला शूटच माझ्या इथे करा, म्हणजे माझं दर्शन होईलच. खरंच म्हणजे आत्ता ते मला असं हे झालं की अरे हा आपल्याला पण हा अनुभव आला आहे. करेक्ट. हे घडतं. खरंच. मग आता त्यांच्या तीर्थक्षेत्रांबद्दल मला बोलावं असं वाटेल की त्यांची तीर्थक्षेत्र म्हणजे घाणगापूर, औदुंबर वगैरे किंवा नरसोबाची वाडी जी आहे, मग त्याचं आध्यात्मिक महत्व काय आहे? खूपच छान. दत्त संप्रदायामध्ये ही 3 तीर्थक्षेत्रांचं महत्त्व जास्त आहे, पण खरं तर अजूनही काही तीर्थक्षेत्र आहेत. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं कुरवपूर, पिठापूर, नृसिंह सरस्वती महाराजांचं जन्मस्थान खरं तर लाडकारंजा आहे, तिथेही मंदिर आहे. पण तरी बाकीच्यांपेक्षा ह्या 3 स्थानांचं महत्त्व काय आहे, तर वाडीला आणि औदुंबरला या दोन्ही ठिकाणी महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. बापरे. आणि तिथे त्यांच्या पादुका तिथे स्थापन झाल्या भक्तांसाठीच. तसं गाणगापूरला 24 वर्ष तपश्चर्या झाली. आणि ह्या स्थानांमध्येच जास्त करून महाराजांच्या लीला घडल्या. इथेच जास्त लोकांना अनुभव आले, ज्ञान झालं. त्यामुळे ह्या स्थानाचं महत्त्व असं आहे की भीमा अमरजा संगम जो आहे, त्या संगमावरती जे औदुंबराची जागा आहे तिथे महाराज तपश्चर्याला बसायचे. आणि त्यामुळे ते त्यांच्या तपश्चर्येमुळे एक तर ते पावन झालेलं स्थान, जागृत स्थान, आणि तिथल्याच औदुंबरच्या एका खोडानी एका भक्ताचा कुष्ठरोग महाराजांनी घालवला आणि तिथे औदुंबराची स्थापना झाली. आणि तिथेच भक्तांसाठी त्यांनी हे आशीर्वचन दिलं की इथे तुम्ही जर तपश्चर्या केली, इथे माझी भक्ती केली तर तुम्हाला नक्कीच अनुभव येणार, पावन होणार, तुमची तपश्चर्या फळाला जाणार. त्यामुळे गाणगापुरामध्ये औदुंबर या ठिकाणी म्हणजे संगमावरती जो औदुंबर आहे ना, तिथंच पारायण करायची सगळी सोय ठेवली आहे की त्या वृक्षाच्या खालीच पारायण व्हावं आणि ते लवकर महाराजांपाशी पोचावं, असं तिथल्या स्थानाचं महत्त्व आहे. मठामध्ये काय, मठामध्ये निर्गुण पादुका आहेत महाराजांच्या, त्यामुळे एखादी जरी भूतबाधा आली की लगेच तिला त्रास होतो. प्रचंड जागृत शक्ती निर्गुण पादुकामध्ये आहे. म्हणजे महाराजांचं स्वतःचं खरं अस्तित्व तिथे आहे आणि महाराजांचं तिथे अस्तित्व असल्याचे अनुभवही खूप लोकांना येतात. खरंच. आता मगाशी तुम्ही बोललात की आपण जेव्हा ह्यांची सद्गुरूंची उपासना करतो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतं की तुम्ही एकनिष्ठ राहा. बरोबर. पण काही जणांचं असं होतं की ते उपासना करताना वेगळ्या देवताची करतात, पण हे सद्गुरू म्हणून वेगळा देव म्हणजे महाराजांना किंवा यांना मानतात. मग ते वेगवेगळे काही गोष्टी आहेत का, म्हणजे उपासना करणारं वेगळं आणि सद्गुरू म्हणून आपण वेगळं मानलं पाहिजे? खूप छान प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये 2 बाजू अशा आहेत की एक पहिलं आपण असं उदाहरण घेऊया की अजून सद्गुरूंची भेट व्हायची आहे किंवा सद्गुरूंची भेट हवी आहे म्हणून एखाद्या देवतेची खूप उपासना केली जाते. हा एक बाजू की जेणेकरून ती उपासना फळाला जाऊन ते दैवत आपल्याला सद्गुरूंची भेट घालवून देईल. दुसरं, जर सद्गुरू भेट झालेली आहे, अनुग्रह झालेला आहे, त्यांचं मार्गदर्शन चालू आहे, तर मग ते कुठल्या एखाद्याच्या अधिकाराप्रमाणे, एखाद्याच्या कर्मप्रारब्धांप्रमाणे ते कुठल्या तरी एका उपास्य देवतेची उपासना सांगू शकतात. मग त्यांनी सांगितली ती तशीच केली पाहिजे. तर इथे एक उदाहरण मला असं देता येईल. बिडकर महाराज म्हणून जे स्वामींचे शिष्य होऊन गेले, त्यांना जेव्हा परमार्थाची ओढ लागली ना, ते आपल्यासारखे सर्वसामान्य होते. सराफाचा व्यवसाय होता, सुगंधी व्यवसाय होता, प्रपंच व्यवस्थित झाला म्हणजे चालू होता, चाला होता, सर्व सुख सोयींचा त्यांनी उपभोग घेतला होता. पण काही प्रसंग असे घडले की त्यांना परमार्थाची ओढ लागली
पण तोपर्यंत सद्गुरू झालेला नाही आहे कोणी. मग त्यांनी काय केलं, त्यांनी मारुतीची उपासना खूप तीव्र केली, इतकी तीव्र केली की मला पाहिजेच काहीतरी आता ह्याच्यात मार्गदर्शन, असं धरून मारुतीरायाला घट्ट धरून ठेवलं. 3-4 वर्ष ही कडक उपासना झाल्यानंतर मारुतीरायाचा दृष्टांत झाला की तुझ्या तपश्चर्येने तुझं पाप जळून गेलं आहे, आता तुला माझ्याकडून काय हवंय ते तू माग. मग तिथे महाराजांनी हे मागितलं की मला मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन कर, मला आता ह्या संसारातलं काही नको आहे. मग तिथे मारुतीरायांनी काय केलं, मग अक्कलकोटला जायला सांगितलं. तेव्हा स्वामी तिथे सदैव होते. मग सांगितलं की तू स्वामींना शरण जा, ते तुझं पुढचं काम करतील. म्हणजे काय झालं, देवानी मारुतीरायांनी सद्गुरू भेट घडवून दिली. तसं आता मग अध्यात्मशास्त्र आपलं हे सांगतं की जेव्हा उपास्य दैवत कोणीही असो, समजा पांडुरंग असेल, गणपती असेल, मारुती असेल, तर ते आपल्याला सद्गुरू भेटीच्या जवळ नेतात आणि सद्गुरू आपल्याला शोधून देतात. हे घडू शकतं. आणि सद्गुरूंनी जर एखाद्या देवतेची उपासना आपल्याला सांगितलं तर तीही आपल्याला कल्याणासाठीच असते. मग ते जसं सांगतील तसं करणं आपल्याला करायला पाहिजे. मग तिथे निष्ठापूर्वक करायला पाहिजे. आता आपला स्वामी समर्थांचा विषय निघालाच आहे, बोलतोच आहे, तर स्वामी समर्थ आणि संतांचा आपल्याला खरा आणि मुख्य उपदेश काय असू शकतो? त्यांचं खरं म्हणणं आपल्याला हेच असतं की तुमच्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी तुम्ही सन्मार्गावरती चाला. आणि मेन खरं तर मुख्य उपदेश हा आहे की जो भगवंताचा हा मुख्य नियम आहे ना, की जैसे कर्म तैसे फळ. त्यामुळे संत आणि सद्गुरू आपल्याकडून फक्त सत्कर्मच होईल आणि आपण सत्कर्मच केली पाहिजे, हाच मुख्य उपदेश देतात. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बदल आले. कोणाबद्दल वाईट बोलू नये, चिंतू नये, कोणाचं वाईट करू नये. दत्त महाराजांच्या किंवा संत बाबतीत एक फार छान एक वाक्य असं सांगता येईल की एका वाक्यामध्ये उपदेश की कोणी आपलं वाईट केलंय आणि आपण कोणाचं किती चांगलं केलंय हे विसरून जायचं, ते ईश्वराला समर्पित करून टाकायचं. त्यामुळे सत्कर्म आणि सदाचरण एवढंच त्यांना अपेक्षित असतं. तर आता महाराजांबद्दल समाजात बरेचसे समज गैरसमज आहेत, मग ते तुमच्या मते काय आहेत आणि त्यामागचं सत्य काय आहे? मागच्या काही काळामध्ये हे असं बघण्यात आलं किंवा ऐकण्यात आलंय बऱ्याच जणांकडून की दत्त महाराजांच्या भक्ती करायला ना खूप लोक घाबरतात. तर त्यातला मुख्य एक गैरसमज असा आहे की दत्त महाराजांची भक्ती म्हणजे दारिद्र्यच येणार आपल्याला. बापरे. हां. किंवा त्यांची भक्ती करणं म्हणजे फार आपण संन्यास वृत्तीकडेच जाणार, हा एक मोठा गैरसमज आहे. किंवा असे अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. तर खरं तर सुरुवातीला म्हणलं तसं कुठलाही सद्गुरू आपल्या शिष्याला प्रपंचामध्ये आणि अध्यात्मामध्ये सर्वोच्च पुढे नेण्याचीच भावना ठेवतो. त्यामुळे असं कधी होणार नाही की मला दारिद्र्यात ठेवलंय आणि हे असं कधीच होणार नाही. प्रपंच नेटकाच करायला ते शिकवतात. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, हेच ते शिकवतात. पण म्हणजे कसं की साठीनंतर परमार्थ घ्यायचा असं नाही. रोजच्या जीवनातलं काम करायचं, आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाचं काम नीतिमत्तेने करायचं. संध्याकाळचा थोडासा वेळ का होईना परमार्थासाठी द्यायचा, 10-15 मिनिटं असेल. त्यामुळे खरं तर त्यांच्या बाबतीत हे गैरसमज काहीच ठेवायची गरज नाही. गुरुचरित्र हे सगळ्यांनी वाचलेलं चालतं. मोठा आहे. उलट दत्त महाराजांच्या बाबतीत जर गुरुचरित्रांमधल्या काही प्रसंग आपण घेऊयात आता जस्ट उदाहरण म्हणून, की ते किती उदार आहेत. खरं तर भगवंत, आपण इथे भगवंताचं आपण एक थोडंसं हे बघूया. भग संस्कृतमध्ये भग म्हणजे 6 आणि वंत म्हणजे ह्या 6 गुणांना धारण करणारा. जसं आपण विद्याला एखाद्या हुशार विद्यावंताला म्हणतो, धन ज्याच्याकडे धन जास्त आहे धनवंत, तसं भगवंत म्हणजे काय 6 असले, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य, या 6 गुणांनी युक्त असलेला, म्हणून तो भगवंत. तर खरं बघायला गेलं तर दत्त महाराज इतके उदार आहेत आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं इतकं भांडार आहे. तंत्रविद्या असो, तुमची कला असो, तुमचं साहित्य, संगीत, त्यांना संगीत खूप प्रिय आहे. संगीताने त्यांना भजलेल्यांना जास्त आवडतं. मग त्यांच्यावरती ज्या भक्त लोकांनी केलेल्या रचना आहेत, टेंबे स्वामींनी करुणा त्रिपदी लिहिली आहे, करुणा पंचपदी आहे. त्याच्यानंतर एक धावा नावाचं एक फार सुंदर काव्य आहे. तर त्या काव्यामध्ये ना 20-22 श्लोकांमध्ये
पूर्ण गौरीचरित्राच्या 52 गोष्टींचं सार आलेलं आहे. तर खरं तर त्यांना इतके ते उदार आणि हे आहे, तर त्याची एक गोष्ट गुरुचरित्रामध्येच अशी आहे, दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायात आहे. पूर्वी कोल्हापूरला करवीर क्षेत्र म्हणायचे. तर कोल्हापुरामध्ये एक कुटुंब राहत होतं, ब्राह्मण कुटुंब, आणि त्यांना 2 मुलं होती. तर त्यात दुसरा मुलगा जो होता ना, तो थोडासा गतिमंद आणि थोडासा बोबडा होता. त्याला बोलता नीट यायचं नाही आणि थोडा गतिमंद होता. कुठलीच अभ्यासामध्ये त्याची प्रगती व्हायची नाही. तर जसा जसा तो मोठा झाला ना, तसं तसं त्याला सगळ्यांकडनं खूप हिणवलं गेलं. तुला काय येतंय, तू वेडाचेस, बिंडो, असा टाईपचं खूप त्याची अपमान व्हायला लागला. त्याला सारखं हिणवलं गेलं जायचं, गृहीत धरलं जायचं. या सगळ्याला त्रासाला कंटाळून त्यांनी एक दिवस काय निश्चय केला की भुवनेश्वरी देवीचं एक मंदिर आहे औदुंबरच्या बरोबर समोर, आणि त्या भुवनेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वतःची जीभ कापली, ती मातेला अर्पण केली आणि भुवनेश्वरी स्तोत्राचं कडक पठण केलं. बापरे. हा उल्लेख गुरुचरित्रात आहे. तर ही त्याची एवढी कडक उग्र उपासना बघून भुवनेश्वरी देवीने त्याला तात्काळ दर्शन देऊन हे सांगितलं की अरे बाळा, असं करायची गरज नाही. समोरच्याच तीरावरती, तिथे समोरच औदुंबर गाव, बरं का, म्हणजे आपण औदुंबरवाडी म्हणतो ना, त्यातलं औदुंबर गाव कृष्णा नदीमध्ये वाहते आणि पलीकडे, नदीच्या पलीकडच्या साईडला देवीचं मंदिर आहे. तर तेव्हा यती महाराज म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज तिथे देहानी तपश्चर्याला बसत होते. तर देवीने सांगितलं की तू त्यांना शरण जा, त्यांना शरण जा, तुला ते कधीच नाराज करणार नाही. मग तो इतका सद्भावाने, इतका मनापासून महाराजांना शरण गेला आणि खूप याचना केली की माझं असं आहे, माझं काहीतरी कल्याण करा. तर महाराज इतके उदार आणि इतके दयाळू कसे आहेत. फक्त मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला 14 विद्या प्राप्त झाल्या. बापरे, 14 विद्या. तर ते एका काव्यात कसं आलंय, करवीर क्षेत्रीचा द्विजपुत्र, विद्येविण अपवित्र, जिव्हाचे दुनिया, अहोरात्र करी भुवनेश्वरी स्तोत्र, देसी 14 विद्या तया, नरहरी दत्तात्रया, ये बा. असं एका काव्यामध्ये आलं. तेच तुम्ही जी सांगितली तीच एक गोष्ट म्हणजेच ते काव्य. तर इतके ते दयाळू आहेत, इतके ते उदार, म्हणजे तुम्हाला जे हवं तेच ते तुम्हाला देणार. तुम्ही संगीत मागा, तुम्हाला संगीत मिळेल. तुम्हाला आर्किटेक्चर मधली डिग्री छान पुढे जायचं, तुम्हाला ते मिळेल. तुम्हाला जे हवं ते देतील ते. इतके दयाळू आहेत. कधीच त्यांच्याबद्दल असे गैरसमज ठेवायची गरज नाही. खरं, फक्त एकनिष्ठ पाहिजे, कारण ते परीक्षा खूप कडक घेतात. जेव्हा आपण त्यांचं अस्तित्व मानतो, त्यांच्या भक्तीमध्ये रमतो, आणि जेव्हा ते ठरवतील की आता ह्याला आपलं कल्याण करायचं आहे, आपल्याला या शिष्याचं, हा फक्त प्रसंग, हा फक्त एक जो आयुष्यातला एक पॅच येतो ना, तो असा येतो खरंच की ते परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला अत्यंत चॅलेंजेसमध्ये ठेवतात. पण त्या सिच्युएशनमध्ये, त्या परिस्थितीमध्ये तुमच्यातलं क्षमता वाढवतात, तुमचं धैर्य वाढवतात, तुमच्या मनाला शांत बनवतात, अहंकार सगळा गाळून पाडतात. तुम्हाला ही अस्तित्वाची जाणीव होते की अरे मी काही नाही करत, सगळं करतायत ते महाराज करतायत. या भावनेत तुम्हाला जगायला लावतात आणि ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतका होल्ड ठेवतात ना की म्हणजे तुम्हाला आज कोणी भेटायला यायचं, कोणी येऊ नये, आज घरामध्ये काय अन्न शिजलं पाहिजे, काय नाही शिजलं पाहिजे, सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्यावरती ते प्रचंड प्रमाणात नियंत्रण ठेवतात आणि मग परीक्षा घेतात. पण ती परीक्षा केव्हा घेतात ते आधी हे बघतात की या शिष्याचा आता विश्वास डळमळणार नाहीये, परिस्थितीला हा आता शिष्य घाबरणार नाहीये, थोडासा त्रास होईल, थोडंसं मन नैराश्याकडे जाईल, थोडंसं असं वाटेल आपलं काही चुकतंय का, पण हा शिष्य जेव्हा पुढे जाणार अशी त्यांना खात्री वाटते, कारण ती तयारी सुद्धा तेच करून घेत असतात. खरं. आणि ती तयारी पूर्ण झाल्यानंतर लगेच परीक्षा. त्यांचा ना काम करण्याचा उभे खूप फास्ट आहे, खूप जलद आहे. असं होणार नाही 12 वर्ष तुम्ही साधना करताय, महाराजांनी तुम्हाला काहीच दिलं नाही. 12 वर्षात ते तुमचा हजारो जन्मांचा पाप जाळून टाकून तुमचं कार्मिक क्लिन्सिंग नील करून टाकतात आणि एक मोठ्या राजमार्गावरती सोडून देतात. असं आहे त्यांचं खरंच. फक्त ती परीक्षा मात्र पाहिजे, कारण त्याच्यात त्यांना काय शिकवायचं असतं.
गुरुनिष्ठा मनुष्याच्या अंगी धैर्य उत्पन्न करते. मग स्वार्थ किंवा परमार्थ तो ज्या कामामध्ये हात घालेल तिथे त्याची फत्ते होत जाते. वा. फत्ते झाली की निष्ठा वाढते, निष्ठा वाढली की फत्ते होते. मग ज्याला जरुरी असेल त्याने फक्त सरलतेने आणि सतत उद्योग करणे हे त्याचं कर्तव्य आहे, असं महाराज सांगतात. वा, म्हणजे एकदा तुम्ही ती कठीण परीक्षा पास पार झाला केली की की मग तुमच्या आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून तुम्ही म्हणजे समजा. राजमार्गावरच आहात कायम. वा. खरंच. आता तारक मंत्रामधली एक ओळ आहे की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू असे बाळ त्यांचा. बरोबर, मग त्याचा नेमका अर्थ काय आहे? फारच सुंदर. तारक मंत्र खरं इतका अभ्यास करणारा आपल्याला विषय आहे. हो. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, हे याच्यासाठी म्हणले ना की अनेक दत्त महाराजांच्या अवतारांमध्ये आणि अनेक कारकिर्दीमध्ये अनेक शिष्यांना मृत्यूच्या समयी त्यांचं जीवन वाढवून दिल्याचे अनुभव आहेत. बर. आणि गुरुचरित्रामध्ये एक तर गोष्ट अशीच आहे की एक अतिशय आपल्या पतीवरती प्रेम करणारी पत्नी होती. त्याला आजार झाला होता, वाटेमध्ये त्याला मृत्यू आला पतीला तिच्या. तर तेव्हा त्यांनी इतकी काकुळतीने दत्त महाराजांना साथ घातली, तर त्या साथला इतका प्रतिसाद, पण तो कळवळाच तेवढा होता, तो तळमळ तेवढी होती आणि महाराजांवरती विश्वास पूर्ण होता. मग मृत पावलेल्या पतीला त्यांनी त्या पत्नीचा भाव आणि प्रेम बघून आणि त्यांच्यावरचा विश्वास बघून त्यांनी जिवंत केलंय. ही कथा गुरुचरित्रामध्ये येते. सतीपती मरता काकुळती येता, कळवळले ते मन न वळे की आता श्री गुरु दत्ता. तर मृत झालेल्याला जिवंत केलंय, वांज म्हैशीला दुग्ध हे करून दिले. 60 वर्षाची एक म्हातारी, त्यांच्या म्हातारी हे शब्द गुरुचरित्रातच तसा आलाय म्हणून की शरण आली आणि म्हणाले की मला पुत्र हवेत. आता 60व्या वर्षी बायोलॉजिकली एखाद्या मुलाला जन्म घालणं कितपत शक्य आहे, पण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, त्या 60 वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रीला एक मुलगा आणि एक मुलगी पुत्र झाले. असे खूप प्रसंग असे आहेत की काही भक्तांना ना मृत्यूच्या वेळी त्यांचं जीवन वाढवून दिल्याचे अनुभव आहेत. तर यातलं एक ठळकपणे असं सांगता येईल की अक्कलकोट स्वामींचे शिष्य बिडकर महाराज, बिडकर महाराजांचे एक शिष्य होते रावसाहेब सहस्त्रबुद्धे म्हणून. त्यांचाही शनिवार पेठेमध्येच मठ आहे आणि चतुर्शृंगी रोडला त्यांची समाधी मंदिर आहे. तर त्यांच्या चरित्रात एक असा प्रसंग आहे की त्यांचा एक शिष्य होता आणि शिष्य आणि भक्त रावसाहेब सद्गुरू म्हणून. तर तेही त्यांचाही अध्यात्माने अधिकार एवढा पोचला होता की त्यांना त्यांच्या मृत्यूची वेळ कळली होती आणि त्या मृत्यू आपल्याला या क्षणाला या वेळेला मृत्यू येणार हे त्यांना त्यांच्या आध्यात्मिक शक्तीनुसार कळलं होतं. त्यावेळेला ते सज्ज झाले, सगळे पूजा बिजा छान करून एका आसनावरती बसले आणि ध्यान लावलं की आता कुठल्याही क्षणी आपल्याला मृत्यू येणार आहे, ती वेळ जवळ आलेली आहे मृत्यूची. तर जेव्हा त्यांनी ते ध्यान लावलं ना, तेव्हा त्या ध्यानामध्ये त्यांना असं दिसलं की त्यांचे सद्गुरू रावसाहेब सहस्त्रबुद्धे हे आलेत तिथे आणि काही यमदूत आणि काही देवदूत असे दोघेही तिथे हजर झालेत, ह्यांचा मृत्यू जवळ आलेला आहे. तर रावसाहेबांनी विनंती केली की नाही, ह्याला आत्ता नाही न्यायचं, मला याच्याकडून अजून काही काम करून घ्यायचं आहे. तर तेव्हा देवदूतांनी आणि यमदूतांनी त्यांची प्रार्थना ऐकली आहे की तुमच्या संतांचं हे नाही ऐकायचं तर मग कोणाचं ऐकायचं. म्हणून ती ठरलेली निश्चित मृत्यूची वेळ जी त्यांना त्यांच्या आध्यात्मिक शक्तीनुसार कळली होती, तिथं ह्या सद्गुरू म्हणजे रावसाहेबांनी ती बदलली. कारण सद्गुरुपद, पुन्हा जे म्हणलं ते की सद्गुरुपद हा अधिकार आला ना, जन्म मृत्यू हा खेळ आहे अक्षरशः, असं ते सिद्धांत त्याच्यामध्ये सांगितलं आहे. खरं. वा. खरंच म्हणजे तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली सगळी. म्हणजे सद्गुरू म्हणजे नेमके कोण काय हे प्रेक्षकांना नक्कीच कळालं असेल. अगदी खरं सांगायचं तर दत्त महाराजांबद्दल बोलायला ना मी खूप असमर्थ आहे. मी अतिशय एक सामान्य साधक आहे. त्यांच्यावरती ग्रंथ लिहिणारे कितीतरी विद्वान लोक होऊन गेलीत. त्या संतांचं बोट धरून जेवढं काय थोडंफार समजलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा एक
त्यांची सेवा म्हणून प्रयत्न केला, एवढंच. सुंदर चूकभूल रीतीने असेल ती मांडलंय. माफ करावी. अजिबातच नाही. आता मला जसे अनुभव आले तसे प्रेक्षकांना पण असे अनुभव आले असतील तर तुम्ही पण नक्की आमच्यासोबत ते शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि कौस्तुभजी, तुम्ही आलात आणि Yes. सद्गुरूंबद्दल एवढी छान माहिती सांगितली त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे तुम्ही मला ही संधी दिली म्हणून. धन्यवाद.